कसे आहात बालमित्रांनो? आज मी तुम्हाला एकजुटीचे बळ यावर एक गोष्ट सांगणार आहे. एक होतं गाव. त्या गावात मोहन काका नावाचे एक वृद्ध शेतकरी राहत होते. त्यांना 4 नातवंडे होती. रामू, श्यामू, सोनू आणि मोनू. हे 4 भाऊ अगदी खोडकर होते. दिवसभर एकमेकांच्या खोड्या काढायचे आणि भांडायचे. कधी शेवटचा चपातीचा तुकडा कोण खाणार यावर भांडण, तर कधी खेळताना धप्प्याचं कारण काढून एकमेकांना धोपटायचे. मोहन काकांचं मन फार खिन्न व्हायचं. ते रोज विचार करायचे, हे मुलं कधी समजूतदार होतील. एके दिवशी त्यांनी एक शक्कल लढवली. सकाळी त्यांनी सर्व मुलांना अंगणात बोलवलं. बसा रे बसा, आज तुम्हाला एक खास गोष्ट शिकायची आहे. मोहन काका घरातून लाकडाची एक मोठी मोळी घेऊन आले. ते म्हणाले, हे बघा, ही लाकडांची मोळी मला मोडून दाखवा. 4ही भावांनी आपापल्या ताकदीने प्रयत्न केले. रामूने जोर लावून ती मोळी तोडायचा प्रयत्न केला. श्यामूने मोळी जमिनीवर आपटली. मोनूने दोन्ही हात आवळून धरून ती मोळी तोडायचा प्रयत्न केला. सोनूने तर उडी मारून लाथही मारली, पण मोळी काही मोडेनाच. मोहन काका हसले. त्यांनी एक एक लाकूड बाहेर काढून प्रत्येकाला दिलं. आता बघा, हे मोडून दाखवा. 4ही भावांनी ते एक एक लाकूड अगदी सहज मोडलं. मोहन काका शांतपणे हसले. हे बघा रे मुलांनो, एकटं लाकूड सहज मोडता आलं ना, पण सगळी लाकडं जेव्हा एकत्र होती तेव्हा ती कोणालाच मोडता आली नाहीत. तसंच आयुष्य आहे. जर तुम्ही एकमेकांशी असेच भांडत बसलात तर बाहेरचे लोक तुम्हाला मोडून टाकतील. पण जर तुम्ही एकत्र राहिलात, प्रेमाने वागलात, तर कोणीही तुम्हाला हानी पोचवू शकणार नाही. हे ऐकून 4ही भावांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांना स्वतःची चूक समजली. त्यांनी एकमेकांची माफी मागितली आणि एकमेकांच्या गळ्यात हात टाकून हसले. तेव्हापासून त्या घरात भांडणं थांबली. सगळे भाऊ एकदिलाने राहू लागले. गावातले लोकही म्हणू लागले, हे बघा, मोहन काकांचे 4 शहाणे भाऊ. मग मित्रांनो, सांगा पाहू, आपण या गोष्टीतून काय शिकलो? एकजुटीतच खरी शक्ती असते. प्रेमाने राहाल तर जग जिंकाल. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनल कोको कार्टून स्टोरीला सबस्क्राईब करा.